तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। त्याच्यासाठी मी काय तयारी केली आहे आणि मी कशी गणपती बाप्पांचं स्वागत करणार आहे हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला गणपतीला औक्षण करण्यासाठी मी छान असं आरतीचं ताट रेडी केलं आणि हे अगरबत्ती स्टँड पण किती छान आहे ना, मला तर भरपूर आवडले। आणि त्यानंतर मग आमच्या अंतराने अशा फटाकड्या वाजवण्यासाठी बंदूक आणली होती आणि तिला तिची सिस्टीम काही समजत नव्हती की कसं वाजवायचं वगैरे। मग ते बघितलं आणि त्याच्यानंतर मग रांगोळी काढायला गेले। मला एवढी छान रांगोळी जमत नाही पण प्रयत्न केलाय। समोर ठेवण्यासाठी काही फळे घेतली आहेत। मी सगळी तयारी केली आहे, आता फक्त गणपतीची मूर्ती यायची राहिली आहे आणि त्याच्यासाठी मग मी हे वस्त्र बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर हे सगळे फळं वगैरे घेतले आहेत आणि आता गणपतीचे आगमन झाले की त्यांची मग छान असे स्वागत करायचं। तितक्यात इकडे बाप्पाचे आगमन सुद्धा झाले। त्यानंतर मी त्यांची पाय धुवून पूजा केली आणि अशी दृष्ट काढली दही आणि भाताने आणि त्यानंतर मग आम्ही गणपतींचे घरात स्वागत केले आणि अंतराची सुद्धा मध्ये मध्ये लुटबुट सुरू होती आणि अशी आहे आमच्या बाप्पाची मूर्ती। बाप्पांच्या मोठ्या मूर्तीसोबतच आम्ही गणोबाची सुद्धा मूर्ती आणलेली। गणोबा म्हणजे जो चिखलाचा छोटा गणपती असतो तो। आणि त्याच्यानंतर मग मी त्यांची आरती करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन आले व त्यांचे औक्षण वगैरे केले आणि पूजा केली आणि पाया वगैरे पडले। तर अशा प्रकारे आम्ही स्वागत केले गणपतीचं आमच्या घरामध्ये। तर बघा आम्ही स्थापना वगैरे कशी केली आहे। त्याच्यानंतर गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आम्ही गणरायाला आमच्या घरामध्ये आणलं आणि त्यांच्या जागेला स्थापना केली। स्थापना करून झाल्याच्या नंतर आम्ही बाप्पांची आरती केली आणि बाप्पा विराजमान झाल्यानंतर घरामध्ये मंगलमय वातावरण झालं होतं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाप्पांच्या नैवेद्यासाठी ओरिओ मोदक बनवायचं ठरवलं होतं। तर त्याच्यासाठी ओरिओ बिस्किट घेतले आणि त्यामधील क्रीम आणि बिस्किट असं वेगवेगळं केलं। त्यानंतर बिस्किटांना मिक्सर जारमध्ये बारीक करून घेतलं, एकदम फाईन पेस्ट करायची त्याची। ती पेस्ट एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून त्याच्यामध्ये थोडं थोडं करत दूध घाला आणि त्याचा एक डो बनवून घ्या। आता तो डो साईडला ठेवून आता क्रीम फेटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करा। मी काजू आणि बदाम ॲड केले आणि त्यानंतर पुन्हा ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आपलं सारण आणि आउटर लेयर दोन्ही तयार आहेत। तर चला आता बनवूया मोदकची शेप। आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी इथे मोदकाचा साचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून असं आपल्याला जे आउटर लेयर आपण बनवला होता बिस्किटाचा तो घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर क्रीम घालायचे आणि परत मग तो बिस्किटाचा आउटर लेयर घालायचा आहे। तर अशा प्रकारे सगळे मोदक एकदम छान अशा शेपमध्ये तयार होतात। तर चला बनवूया बाप्पासाठी ओरिओ मोदक। तुम्ही पण बनवाल ना? त्याचसोबत बाप्पाच्या आवडीचे उकडीच्या मोदकाची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। तर नक्की जाऊन उकडीचे मोदक ट्राय करा। तर अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतले आणि त्यानंतर बाप्पाची आरती केली आणि आरती करण्यासाठी मी जेव्हा अंतराला घंटी दिली होती तेव्हा ती किती खुश आहे बघा। आत्ताच आम्ही आमच्या घरच्या बाप्पाची आरती आवरलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी। तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्या मंडळाची मूर्ती कशी आहे आणि आरती वगैरे कशी होते ते।
हा आहे आमच्या कॉलनीतील मंडळाचा गणपती। मग आम्ही गणपतीची आरती केली आणि त्याच्यानंतर प्रसाद घेऊन नमस्कार केला। आजचा व्हिडिओ इथेच संपूया। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया परत। बाय बाय।